रिलायन्स इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला 100 करोड रुपयाची गरज होती, तर त्यापैकी 30 करोड रुपये स्वतः मालकांनी टाकले. त्याच्यानंतर मालकांनी स्वतःच्या कंपनीचे भाग विक्रीस काढले आणि भागांची विक्री करून जवळपास भागांमार्फत 20 करोड रुपयाचं भाग भांडवल जमा केलं. कंपनीला गरज होती एकूण 100 करोड रुपयाची. कंपनी जवळ जमा झाले किती? फक्त 50 करोड. त्यानंतर कंपनीनं काय केलं की कंपनीनं कंपनीचे कर्ज रोखे विकले आणि जवळपास कर्ज रोख्यांची विक्री करून 10 करोड रुपये जमा केले. आणि आता करंट सिच्युएशन मध्ये कंपनी जवळ टोटल एकूण लागणाऱ्या 100 करोड पैकी 60 करोड कंपनी जवळ आहेत. राईट. याच्यापैकी जे मालकीचे भांडवल आहे ते कंपनी जवळ 50 करोड रुपयाचं आहे आणि कर्जाऊ भांडवल जे आहे ते आतापर्यंत फक्त 10 करोड रुपयाचंच आहे. सो कंपनीला पाहिजे होते 100 करोड, त्यापैकी 60 करोड कंपनी जवळ आले. शिल्लक किती राहिले? 40 करोड रुपये. आणि मग कंपनीचे सर्व संचालक मंडळ बसले की बाबा आता हे राहिलेले 40 करोड रुपये आहेत, हे कसं जमा करायचं? तर त्यावेळेस संचालकांनी निर्णय घेतला की बाबा आपण काय करूयात, ठेवीधारकांकडून 10 करोड रुपये घेऊयात. राईट. म्हणजेच आपण सर्वसामान्य जनतेला आवाहन करू की आमच्या कंपनीला 3 वर्षासाठी पैसे लागणार आहेत आणि आम्ही ते सर्वसामान्य जनतेकडून ठेवीच्या स्वरूपात तुमच्याकडून पैसे घेणार आहोत. तुम्ही 5,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये कितीही गुंतवणूक करू शकता. आम्हाला टोटल 10 करोड रुपयाची गरज आहे आणि हे पैसे आम्ही तुमच्याकडून 36 महिन्यासाठी घेत आहोत. आणि मग सगळे जे ठेवीदार बसले होते ते विचारले की बाबा ठीक आहे, तुम्ही आमच्याकडून पैसे घेणार, बट त्याचा फायदा आम्हाला काय? तुमच्या कंपनीने आम्हाला पैसे गुंतवून आम्हाला काय मिळणार आहे? कंपनी सरळ सरळ सांगितली की बाबा तुम्ही जर बँकेत टाकलं तर बँक तुम्हाला वार्षिक 5% व्याज देते, आम्ही त्याच पैशावर तुम्हाला 7% व्याज देऊ. ठेवीदार म्हणले, जे लोक पैसे गुंतवायला तयार होते, त्यांनी म्हणले की बाबा बँक जे आहे ते कुठं पळून जात नाही. बँक नॉर्मली सर्वसाधारणपणे सामान्य असतात. तुमचं जर व्यवसायाला नुकसान झालं तर मग तर कंपनीने सांगितले की काळजी करू नका, आम्ही तुम्हाला पुरावा म्हणून अशी एक प्रकारची ठेव पावती देऊ. ह्याच्यावर सर्व गोष्टी लिहिलेल्या असेल की आम्ही तुमच्याकडून किती रुपये घेतलेत, काय नाही, आणि जर आम्ही हे तुमच्याकडून घेतलेले पैसे देण्यास असमर्थ ठरलं तर आम्ही आमच्या व्यवसायाची एखादी संपत्ती विकून तुम्हाला ते पैसे देऊ. बट आम्ही प्रॉमिस करू की आम्ही कंपल्सरी तुम्हाला तुमचे पैसे देणार आणि त्याचा पुरावा म्हणून आमच्या मार्फत तुम्हाला ठेव पावती देण्यात येईल. त्यातल्या त्यात एखादा एक व्यक्तीने विचारलं की बाबा तुम्हाला प्रॉफिट झालं तरच व्याज देणार का लॉस झालं तर? कंपनीने सरळ सरळ सांगितलं बाबा आम्ही तुमच्याकडून कर्जाच्या स्वरूपात पैसे घेत आहोत. जेव्हाही कंपनी कर्जाच्या स्वरूपात पैसे घेते, कंपनीला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ दे, कंपनीला कंपल्सरी तुम्हाला व्याज द्यावे लागते. त्यामुळे आम्हाला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ दे, तुम्हाला या ठेवीवर व्याज मिळणार आणि आम्ही हे पैसे 36 महिन्यानंतर तुम्हाला परत करू. ह्या ठेव पावतीवर तुमचं नाव सुद्धा आहे, इथे चेक करू शकता. डिपॉझिट रिसिट असं इथे लिहिलेलं असेल. राईट. हे बघा, चेक करू शकता. थोडंसं इमेज ब्लर आहे बट बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल. डिपॉझिट रिसिट असं सरळ सरळ क्लिअर लिहिलेलं आहे. तुमचं नाव गाव सगळं त्याच्यावर मेन्शन आहे. किती तारखेला पैसे घेणार, किती तारखेला तुम्हाला पैसे देणार अँड त्याच्यावर किती टक्के व्याज देणार, हे सर्व गोष्टी याच्यावर लिहिलेले असतात. आणि मग कंपनी काय करते, अशा पद्धतीनं ठेवींच्या स्वरूपात सर्वसामान्य ग्राहकांकडून पैसे वसूल करते. ऑलराईट. आता हा तो पार्ट झाला ओरली एका मिनिटात समजून सांगण्याचा. बट एक्झाम मध्ये आलं तर कसं लिहायचं, एक्झॅक्ट तुमचं पुस्तक त्याच्याबद्दल काय दिलेलं आहे काय नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीमधलं दुसरं चॅप्टर मधला एक नवीन टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव आहे ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट, म्हणजेच ठेवींचा स्वीकार. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू SP च्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आता एक्झॅक्ट काय काय होत असते, काय काय नाही चेक करा. सार्वजनिक ठेवी हा अल्प मुदतीचे भांडवल उभे करण्याचा महत्वाचा पर्याय आहे. आता इथं अल्प मुदतीचे काय आलेलं आहे, कारण ठेवीच्या व्यतिरिक्त जे आणखी काही गोष्टी असतात, जसे की कर्ज रोखे असतील. कर्ज रोखे हे दीर्घ कालावधीसाठी असतात. बँकेकडून देणारे कर्ज असते ते 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी असते. त्याच्यामुळं कुठं ना कुठं जे ठेवी असतात ते त्या 5 किंवा 4 वर्षापेक्षा कमी कालावधीचे असतात. त्याच्यामुळे याला अल्प मुदतीचे भांडवल असं म्हणलेले आहे. आणि जर तुम्हाला कमीत कमी कालावधीसाठी पैसे पाहिजे, 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी, तर बेस्ट आहे कर्ज रोखे घेतल्यापेक्षा सरळ सरळ ठेवीच्या स्वरूपात लोकांकडून तुम्ही पैसे घेऊ शकता. कंपनी
कमीत कमी 6 व जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवीचा स्वीकार करू शकते. अनेक वेळेला ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न आलेला आहे की रिलायन्स कंपनीला जे आता पैशाची गरज आहे 10 करोड रुपये, कमीत कमी कालावधीसाठी पैसे पाहिजे असेल तर कंपनी ठेवीधारकांच्याकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेते. जर कंपनीला दीर्घ कालावधीसाठी भांडवल उभारायचं असेल तर कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करते. कर्ज रोख्यांची विक्री कसं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचं असते. जर कंपनीला लॉंग टर्म पर्यंत पैसे पाहिजेत लोनच्या स्वरूपात तर कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करते. कंपनीला जर 2 वर्षासाठीच पैसे पाहिजेत, कंपनी सरळ सरळ काय करणार, ठेवीच्या स्वरूपात कंपनी पैसे घेणार. जे कर्ज रोखे विकले तर त्यांना हे जे कर्ज रोखे असतात राईट, डिबेंचर रिसिप्ट हे त्यांना देण्यात येते, डिबेंचर सर्टिफिकेट त्यांना देण्यात येते. जर ठेवीधारकांकडून पैसे घेतलं तर त्यांना डिपॉझिट रिसिप्ट देण्यात येते. दोघांनाही मोबदला म्हणून काय देण्यात येते, व्याज देण्यात येते. किती व्याज देण्यात येईल काय नाही हे डिबेंचर सर्टिफिकेट वर लिहिलेलं असते आणि इथं डिपॉझिट रिसिप्ट वर लिहिण्यात आलेलं असते. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, या पद्धतीनुसार कंपन्या जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारतात. आता बचत रक्कम म्हणजेच काय, जे तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत त्यांच्याजवळ एक 50,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये, 1 लाख, 2 लाख, 3 लाख हे बचत म्हणून असतात. बचत म्हणजे कधी अडीअडचणीला काम पडलं तर. आता घरातल्या कपाटात जर पैसे ठेवला तर ते 3 लाखला 3 लाखच राहणार आहेत. ते काय रातोरात अंडे देऊन 3 लाखाचे 4 लाख होणार नाहीयेत किंवा त्याच्या डबल होणार नाहीयेत. राईट, उलट चोरीची सुद्धा भीती असते. म्हणून आपल्यासारखे नागरिक काय करत असतात, घरात कशाला जोखीम बाळगायचं म्हणून बँकेमध्ये पैसे जमा करत असतात किंवा शेअरची वगैरे खरेदी करत असतात. तर अशा प्रकारचे जे काही लोक असतात त्यांना जास्तीत जास्त त्या 3 लाखाचे दर महिन्याला 3,10,000 व्हायला पाहिजे, मग 3,15, 3,16 असं ते पैसे ठेवल्या ठिकाणी वाढायला पाहिजे. मग असे जे लोकांचे बचतीचे पैसे असतात ते कंपनी त्यांच्याकडून घेते. कशाच्या स्वरूपात घेते, ठेवी म्हणून स्वीकारतात व आपली भांडवल उभारणी करू शकतात. आता लोकांना तर ते पैसे घरीच पडून आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही कंपनीला द्या. कंपनी ते पैसे घेऊन व्यवसाय करेल आणि तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात पैसे देईल आणि ठराविक कालावधी संपल्यानंतर तुम्ही कंपनीकडून पैसे काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला शेवटी 3 लाख मिळतील प्लस साइड बाय साइड तुम्हाला वर्षाच्या काठी त्याच्यावर काही ना काही व्याज मिळत जाईल. ऑलराईट, डन. त्यानंतर या ठेवींवर कंपनी काय देते, व्याज देते. ठेवींवर कंपनी काय देते, व्याज देते. कंपनी ठेवीदाराला ठेव पावती डिपॉझिट रिसिप्ट देते. आता तुमच्याजवळ जर 50,000 रुपये आहेत आणि तुम्हाला जर ते पैसे रिलायन्स कंपनीला द्यायचे ठेवीच्या स्वरूपात, कंपनीच्या कार्यालयात जायचं, कंपनीच्या वेबसाईटवर जायचं. कंपनी सांगत असते की आम्ही ठेवीच्या स्वरूपात कधी पैसे घेणार आहोत, 24 तास घेऊ शकत नाही, एक सर्टन पिरियड ऑफ टाइम असते, त्या टाइम मध्ये कंपनी ठेवीच्या स्वरूपात पैसे घेत असते. बस त्यांना अकाउंट मध्ये पैसे टाकून टाकायचं, कंपनी ऑनलाईन तुम्हाला डिपॉझिट रिसिप्ट तुमच्या अकाउंटला टाकून टाकते. बस दॅट्स इट. आणि मग जेव्हा तुम्ही ठेवी ठेवत असता तिथे मेन्शन केलेलं असते की तुम्हाला किती महिन्यासाठी ठेवायचे, 6 महिन्यासाठी, 18 महिन्यासाठी किंवा 36 महिन्यासाठी. त्यातलं एक ऑप्शन सिलेक्ट करायचं, दॅट्स इट. ऑलराईट. आणि मग दर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला किंवा कंपनी जसं वर्षाच्या वर्षाला होईल तुम्हाला व्याज देत राहील. आणि तुमच्याजवळ काय सबूत आहे की तुम्ही त्या कंपनीचे डिपॉझिटर आहात किंवा तुम्ही ठेवी ठेवलेली आहे, तर कंपनी तुम्हाला प्रूफ म्हणून अशा प्रकारचे एक डिपॉझिट रिसिप्ट देत असते. ह्याच्यावर सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात. तुम्ही कधी डिपॉझिट केला, किती तारखेला ते पैसे मिळणार आहेत, त्याच्यावर व्याजाचं रक्कम काय काय नाही, ऑल दॅट थिंग्स. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. ठेवीच्या सर्व अटी या ठेव पावतीत नमूद केलेल्या असतात. सर्व गोष्टी या ठेव पावतीमध्ये नमूद केलेल्या असतात. त्याचबरोबर समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ठेव पावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोच पावती आहे. नीट लक्षात घ्या. तुमच्याजवळ जर ठेव पावती असेल, डिपॉझिट रिसिट असेल, तर डिपॉझिट रिसिट मीन्स त्या कंपनीनं तुमच्याकडून काय घेतलेलं आहे, कर्ज, लोन घेतलेलं आहे. तुमच्याकडे कंपनीजवळ डिबेंचर सर्टिफिकेट असेल तर इनडायरेक्टली कंपनीने जर तुमच्याकडून डिबेंचरच्या स्वरूपात कर्ज घेतलेलं आहे हे त्याचं प्रूफ आहे. ही ठेवी नीट लक्षात घ्या, ही सुरक्षित किंवा असुरक्षित, सेक्युअर्ड ऑर अनसिक्युअर्ड असू शकतात. आता सेक्युअर्ड ऑर अनसिक्युअर्ड म्हणजेच काय बघा. तुम्ही कंपनीमध्ये गेलात आणि कंपनीला विचारत की बाबा ठीक आहे मी 50,000 रुपये जमा करेन, मला डिपॉझिट रिसिप्ट द्या. तुम्ही तर दर वर्षाला व्याज देतो म्हणालात, प्रॉफिट झालं तरी व्याज, लॉस झालं तरी व्याज. व्हॉट इफ जर कंपनी बुडाली तर माझ्या 50,000चं काय, तर कंपनी सरळ सरळ सांगते की सर तुमचे जे डिपॉझिट्स आहेत ते सिक्युअर्ड आहेत. सिक्युअर्डचा अर्थ काय की सर आम्ही ह्या पावतीवर लिहिलेलं आहे
की भविष्यात जर आम्ही हे 50,000 रुपये देऊ शकलो नाही तर तुम्ही आमच्या कंपनीचं हे पर्टिक्युलर ऍसेट, एखादं एक फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, ते विकून, ते विकल्यानंतर जे पैसे येतील त्या पैशातून तुम्हाला तुमच्या ठेवीचे पैसे परत मिळून जातील. याला म्हणतात सिक्युअर्ड डिपॉझिट. अनसिक्युअर्ड म्हणजेच काय? अनसिक्युअर्ड म्हणजेच ह्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल ह्या डिपॉझिट रिसिटवर नोंद केलेली नसते. बघा, डिपॉझिट रिसिटवर जे सिक्युअर डिपॉझिट रिसिट आहेत, सुरक्षित ठेवी, ह्याच्यावर काय काय नमूद केलेलं असते की कंपनी जर बंद पडल्यानंतर त्या ठेवीदारांचे पैसे कसं देणार, कोणत्या ऍसेट विकून देणार, हे जर गोष्टी त्या ठेव पावतीवर मेन्शन केलेलं असेल तर ते सुरक्षित ठेवी. जर समजा ही गोष्ट कंपनी बंद पडल्यानंतर ठेवीदारांना पैसे कसे देणार, ही जर गोष्ट ठेव पावतीवर मेन्शन केलं नसेल तर ते मग कसे असणार? असुरक्षित ठेवी असणार. ऑलराईट, डन. एकतर ठेवी जे असतात ते सुरक्षित असतात किंवा असुरक्षित असतात. आता याचा अर्थ काय सांगण्यात आलेला आहे चेक करा. कंपनी कायदा 2013 कलम 231 नुसार ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करण्याचा समावेश ठेवीमध्ये होतो. बघा, कंपनी जर कोणत्याही स्वरूपात जर लोकांकडून पैसे घ्यायली तर त्याचा समावेश कशामध्ये होतो? ठेवीच्या स्वरूपात होतो. कर्ज घ्या अथवा काही घ्या, त्याचा समावेश ठेवीमध्ये व्हायला. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधीचा यात समावेश होतो. भारतीय रिझर्व्ह बँक काय म्हणते की बाबा हे सगळ्या गोष्टींवर भारतीय रिझर्व्ह बँकेचा देखरेख असते. राईट, कोणाकडे किती पैसे आले, काय नाही, सगळ्या गोष्टी हे करत असतात. कारण भारत हे असा देश आहे की जिथे जगातले सर्वात जास्त जुगाडू लोक असतात. भारतामध्ये कोणत्या मुवमेंटला काय होईल काहीच तुम्ही जज करू शकत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये ह्या सर्वांवर देखरेख करत असते भारतीय रिझर्व्ह बँक. आणि भारतीय रिझर्व्ह बँक काय म्हणाली की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील निधींचा यात समावेश नाही. आता कशा कशाचा समावेश नाही चेक करा. बघा, कंपनीला तर पैसे मल्टिपल सोर्सेस थ्रू आलेत, बट एक्झॅक्ट ठेवी कशाला म्हणायचं काय नाही. रिझर्व्ह बँकेनं सांगलेलं आहे विहित केलेल्या, म्हणजेच त्यांनी नमूद केलेल्या आहेत. काय गोष्टी त्यांनी सांगलेल्या आहेत? जर सर्वसामान्य नागरिकांकडून जर तुम्हाला पैसे आले तर त्याचा समावेश ठेवीत व्हावा. कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश ठेवीत केला जात नाही हे पुढे सांगण्यात आलेलं आहे. चेक करा काय काय सांगण्यात आलेलं आहे. वरील व्याख्येचे विस्तृत विवेचन. कंपनी नियम 2000, कंपनी कायदा वेगळा, कंपनी नियम 2014 वेगळा. ओके, कंपनी ऍक्ट 2013, कंपनी नियम 2014, नियम 2.1 क यामध्ये दिले आहेत. या नियमानुसार ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे. आता जेव्हा केव्हाही तुम्हाला ठेवीची व्याख्या विचारण्यात येईल, सरळ सरळ लिहून टाकायचं की ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जांच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे होय. तथापि ठेवीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. हे कोण विहित केलेलं आहे? भारतीय रिझर्व्ह बँक विहित केलेला आहे की बाबा ठेव मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश केला जात नाही. भारतीय रिझर्व्ह बँक काय सांगितले की कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश केला जात नाही. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील ठेवीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. हे असं वाचायचं म्हणजे समजेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागातील ठेवींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होत नाही. कशा कशाचा समावेश होत नाही आता चेक करूयात. ओके, चला सर्वात पहिले बघा, जर तुमच्या व्यवसायाला सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारकडून जर काही रक्कम प्राप्त झालेली असेल, जर आपल्या व्यवसायाला स्टेट गव्हर्नमेंटने काहीतरी कशाचे तरी पैसे दिले, सेंट्रल गव्हर्नमेंटने पैसे दिले, तर त्याचा समावेश जे आहे ते आपण आपल्या ठेवीमध्ये करू शकत नाही. त्याच्यानंतर 8 च्या जवळपास गोष्टी आहेत. या एवढ्या सोर्सेस मार्फत पैसे आले तर ते ठेवी म्हणू शकत नाही. कोणते कोणते सोर्सेस आहेत? कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळून मिळणारी कोणतीही रक्कम, बँकेकडून जर पैसे घेत असाल तर ते ठेवी नाही, ते कर्ज आहे तुमच्यासाठी. ओके, परदेशातली सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम, जर फॉरेन गव्हर्नमेंट बाहेर देशातली विदेशातील कंपनी किंवा इंटरनॅशनल बँक्स मार्फत तुम्हाला जर कोणते पैसे मिळाले तुमच्या बिझनेसला तर ह्याला तुम्ही ठेवी म्हणू शकत नाही. दुसऱ्या कंपनीकडून जर पैसे घेतला तरी ठेवी म्हणू शकत नाही. बॉन्डच्या स्वरूपात किंवा वाणिज्य पत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम, आता बंद पत्र आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, बट अशा स्वरूपात जर पैसे आले तर त्याला सुद्धा म्हणू शकत नाही. भाग
किंवा कर्ज रोख्यांची विक्रीने प्राप्त झालेली रक्कम, शेअर्स विकला तुम्ही तुमच्या कंपनीचे, डिबेंचर्स विकला तरी सुद्धा त्याला ठेवी म्हणू शकत नाही. एवढं सगळं गोष्टी डिस्कस केल्यापेक्षा एक सोपी गोष्ट सांगू, एखाद्या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त केलेली रकमेला ठेवी म्हणतात, सर्वसामान्य रक्कम. आणि त्याच्या बदल्यात कंपनी काय करते, त्यांना कमीत कमी 6 किंवा जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी पैसे घेते आणि त्याच्या बदल्यात कंपनी त्यांना ठेव पावती देत असते. बस त्याला काय म्हणायचं, ठेवी. व्यापारी पतपत्र ज्यांचं अकाउंट्स मध्ये बिल्स ऑफ एक्सचेंज हा चॅप्टर झालेला आहे त्यांना समजेल, नसेल तर 2 दिवसांना एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये आपल्याला व्यापारी पतपत्र बद्दल डिस्कशन करायचे, त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. विश्वस्तांमार्फत मिळालेली रक्कम ह्याला सुद्धा ठेवी म्हणू शकत नाही. ऑलराईट. आता ठेवीच्या काही अटी असतात, काही शर्ती असतात. कंपनी जेव्हा ठेवी स्वीकारत असते तर त्या ठेवी स्वीकारण्याच्या काही पद्धती असतात. मनमे आहे भज्जे काय असं नसतं. खूप सारे लिगल प्रोसिजर असतात, कंपनीला फॉलो करावं लागतात. त्याच्याबद्दल इन डेप्थ आपल्याला प्रकरण 5 त्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. राईट. या व्हिडिओसाठी एवढंच. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की कंपनी ठेवींचा स्वीकार सर्वसामान्य नागरिकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकते. हे पैसे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी असतात. आता चेक करा, आपल्या रिलायन्स कंपनीला टोटल किती रुपयाची गरज होती. सर, आपल्या रिलायन्स कंपनीला टोटल 100 करोड म्हणजेच 1 अब्ज रुपयाची गरज होती. त्यापैकी मालकाजवळ किती होते, 30. भागांची विक्री करून किती आले, 20. कर्ज रोख्यांची विक्री करून किती आले, 10. ठेवीधारकांकडून ठेवीच्या स्वरूपात कंपनीनं 10 करोड घेतले. असे टोटल जवळपास कंपनी जवळ आता नियर अबाउट 70 करोड रुपये आहेत. किती करोड रुपये आहेत, 70 करोड. मग राहिले किती, आणखी 30 करोड राहिलेले आहेत. पुढच्या क्लासमध्ये आपण एक्झॅक्ट डिस्कस करू की कंपनी राहिलेले 30 करोड रुपये कशा पद्धतीनं उभारणी करेल. ऑलराईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटत पुढच्या क्लासमध्ये.